हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं. तर तुम्ही इथं पाहतच असाल किती मस्त अशी हिरवीगार भाजी दिसते आहे. तर ही भाजी आहे मुळ्याच्या पानांची किंवा मुळ्याची पाने आहेत ही. तर आपण नक्कीच हिरव्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. तर ही मुळ्याची पाने काही लोक फेकून देतात, पण त्याची भाजी करून पाहिली तर खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे मी मुळे बाजूला काढून फक्त पाने आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता ती पाने बारीक कापून घेणार आहे. याचे देठ थोडे जाड आहेत, त्यामुळे भाजी एकदम बारीक कापून घेते. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर इथे भाजी बारीक कापून घ्यायची आहे. इथे थोडं देठ जाड आहेत म्हणून ते मी कापणार नाहीये भाजीमध्ये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आता अशा प्रकारे सर्व भाजी मी कापून घेणार आहे. त्याचे जाड देठ बाजूला काढलेत. तर ही भाजी खूप छान लागते भाकरी बरोबर, चपाती बरोबर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मिरची घेतली आहे बारीक कापून आणि थोडासा लसूण घेतला आहे. लसूण सोलून घ्यायचा आहे आणि तो ठेचून घ्यायचा आहे. कारण पालेभाज्या करताना लसूण पेस्ट ऐवजी असा तुम्ही लसूण घातला तर खूप छान भाजी होते, टेस्ट ही खूप छान लागते. आता इथे गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे आणि ठेचलेला लसूण घालून हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून थोडीशी हळद घालून भाजी घालून घेणार आहे. यामध्ये कोणतेही मसाले न घालता फक्त मिरची आणि लसूण घालून भाजी नक्की ट्राय करून बघा. ते सर्व परतून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून मीठ घालून झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अर्धी भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आहे 2 चमचे. पुन्हा एकदा झाकण लावून अशी व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान दिसते. तर आता मी काढून घेते सर्विंग बाउलमध्ये. तर खूप छान अशी टेस्टी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू.